हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण डेली रुटीन ब्लॉग ट्राय करणार आहोत. आता मी उठले, ब्रश वगैरे केला, फ्रेश होऊन आता आपण ब्लॅक टीने दिवसाची सुरुवात करू. Cheers. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 आणि आपल्या घरी पाहिजे तशी अजून मॉर्निंग झालेली नाही. त्याचं कारण मी तुम्हाला दाखवते. तर सकाळी मी उठल्यापासून सकाळी म्हणजे काय आता 11 वाजता उठले मी, पण बाहेर हे असं वातावरण आहे. पाऊस अजूनही चालूच आहे आणि एकदम असं ढगाळलेलं वातावरण आहे. त्याच्यामुळे समजत नाही की आता 11:30 वाजलेत, पण आता टाइम झालेला आहे 11:30. आणि आता मी बनवते ही भाजी. तर मस्तपैकी मी भाजी बनवली आणि सोबतच या मिरच्या भाजल्या. ह्या मिरच्या म्हणजे सुकून सुकून पावसाळ्यामध्ये मस्त जेवण करायचं आणि जेवणासोबत ही मिरची खायची मज्जा येते. तर आता मस्तपैकी जेवण करून झाल्यावर आणि थोडा रेस्ट करून झाल्यावर आता आम्ही बनवणार आहोत कैरीचं लोणचं. मम्मी आणि मी मिळून कैरीचं लोणचं बनवणार आहोत. आत्तापर्यंत कधी आम्ही बनवलेलं नाही आहे दोघींनी पण, तर ट्राय करू, बघू कसं होतं. आणि आम्ही कालच लोणचं बनवणार होतो, पण काल काही ते बनवणं झालं नाही. त्याच्यामुळे ते आज बनवायचंच आहे. ती कैरी वगैरे आम्ही कापून ठेवलेली आहे, त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. पण आता प्रॉब्लेम असा झाला की आज वेळेवर मला एक शो आला, तर ते लवकर लवकर करून जायचं आहे शो. तर ही आहे आपली कैरी, ज्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. ही ते मेथी दाणे, ही सोफ आणि ही माहीत नाही मला याला काय म्हणतात, तर असं काहीतरी येते जे सगळ्यात जास्त असते लोणच्यामध्ये. अजून हे आणलेलं आहे आणि हा लोणच्याचा मसाला आणलेला आहे आपण. आणि हे मीठ आपण भाजून घेत आहोत. मीठ भाजून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही, असं काहीतरी ते यूट्यूबवर पाहून मी आता बनवणार आहे लोणचं. A few moments later. हॅलो गाईज, तर मी आता रेडी झालेली आहे शोसाठी. लोणचं बनवायचं होतं पण शोचा टाइम झाला म्हणून मी लोणचं काय बनवलं नाही. मी येईपर्यंत जर मम्मीने बनवून ठेवलं तर तुम्हाला नक्कीच दाखवेल, पण जर बनवलेलं नसलं तर मी येऊन बनवेल. तर चला आपण आता जाऊ शोला. तर आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे सगळीकडे थोडी थोडी हिरवळ पसरलेली आहे आणि अशा वातावरणात फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि याचबरोबर मी पोहोचली आहे शोच्या ठिकाणी. गाईज, आम्ही इथं 6 वाजेपासून, संध्याकाळच्या 6 वाजेपासून इथं शो चालू केला होता आणि आता वाजलेले आहेत 8:15, 8:30 होत आहे. अजून इथं कशातच काही नाही, ना नवरदेव दिसला ना नवरी दिसू राहिली. तर आम्ही थोड्या वेळ आधी अंदाज लावला होता की नवरी बोर गेली का, पण तसं काही झालेलं नाही. तर आता थोडे थोडे लोक जमत आहेत अजून गेल्यानंतर. तर हा आहे चेतन भाऊ, उत्कृष्ट पॅड वादक. आणि हे आहेत पियुष दादा, ढोलक वादक आणि ऑर्गनायझर. आणि ते तिकडे ते 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 सागर दादा.
उन्हातल्या क्षणी फुले समजली हसून पागळ्या उन्हातल्या हवी सुखातल्या क्षणी फुले समजली उदया फुले मनात येतात भुई तिच्या डोक्याला लागलेला आहे. ही मुलगी कोणाची आहे? किती रक्त निघालं बापरे बाप. शिकारी शिकारी आणि फायनली 9 वाजता 9:15 वाजता आमचा प्रोग्राम झालेला आहे आणि हे सगळं चाललं आता पॅकिंग बिकिंग करणं. इथं आता नवरदेव नवरी नाव घेत होते. नवरीने एकदम स्पीड मध्ये नाव घेतलं. आमचे दादा सांगता नाव कसं घेतलं. हा नाव घ्या.
आणि तिच्या सारखं मी म्हणतेच नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नंतर गुपडून गुपडून याला म्हणता खरा कलाकार, मातीतला कलाकार. आणि शो करून झाल्यावर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर गाईज मी आता जस्ट घरी पोहोचलेली आहे शो करून. तर आपलं लोणचं अजून बनायचं बाकी आहे. तर लोणचं मी आता उद्या बनवणार आहे, कारण आता एवढी एनर्जी नाही आहे आणि मम्मीची पण तब्येत थोडी डाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही लोणचं काही बनवलं नाही. तर आता लोणचं आपण बनवणार आहेत उद्या, त्यामुळं तुम्ही कंटिन्यू करा आणि हाच ब्लॉग मी कंटिन्यू करेल आणि लोणचं बनवूनच राहील. मला उद्या पण शो आहे, पण तरी मी लोणचं बनवून जाईल. तर तुम्ही कंटिन्यू करा. भेटू आपण सकाळी. गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आपली मॉर्निंग आता झालेली आहे आणि दादाही आलेले आहेत. तर थोड्याच वेळात आम्ही शोला निघू. त्याआधी मला बनवायचं आहे लोणचं आणि मी आता फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे करून मी लोणचं बनवते, रेडी होते आणि मग आपण जाऊ शोला. फिरून येईल ढंग दाटून येतील मनातले मुंडक्याचं डोळभर पाण्याचं रंग बोलतायो सांग मातीला आता आपण सगळे मसाले भाजून घेतले आधी आणि नंतर मग अर्धे मसाले मिक्सरमधून काढले आणि मिक्स करून या फोडींमध्ये घातलेले. तर यामध्ये सगळे ते मिक्स होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये आता फक्त गरम तेल करून टाकायचं आहे. मग आपलं लोणचं रेडी. तर आता लोणचं वगैरे सगळं रेडी झाल्यावर आम्ही निघतोय आता शोसाठी. एक नंबर पिऊचा तुंबा ना असं गडक रे हो. सगळे चष्मे घालून बसले बघाडीत. आणि आजचा शो बुलढाण्यापासून बराच दूर होता, जालना साईडला शो होता. तर आम्ही जाता जाताच खूप जास्त थकलो होतो. तर गेल्यावर आम्ही थोडा रेस्ट केला आणि शोसाठी रेडी झालो.
डोळ्याच्या डोळ्यात पार पडते तळमळते सारखे झुलते आवडे तरी मासाचा मागून फिरते झुले तरी मासाच्या मागून पडते मन तुझ्याचे ठोस पावसाचे ते भांड कसे गाई म्हणते मन हसून पाकड्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी तुझी शहरते हसून पाकड्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी तुझी शहरते तुझे आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटे बरी मोगरा वाटे बरी मोगरा त्यात वाटे बरी मोगरा वाटे बरी मोगरा मेरे मन में बता दे तू सिंदूर चला है नहीं तूने क्या ढूंढ रहा है तुम्हें कहीं तुम्हें सुनी वो बात है खूबसूरत जिसम जैसे जगता की नूर कोई जिसम जैसे निगाहों पे जादू कोई जिसम नगमा कोई जिसम खुशबू कोई जिसम जैसे महकती हूँ जैसे मचलती रागी जिसम जैसे के सूरज की पहली खदशा हुआ दिल शोदिल से सदली सदली परमरी परमरी उसने जाना के तारीफ नहीं उसने जाना के तारीफ अपनी आखिरी 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 कभी देखे तो कहे हम ऐसी अपनी आखिरी आखिरी मैं जाना के तूने मेरी फुर्सत की हरकत की शिकवे इतनी हरकत की तूने क्या किया
जब जब साथ लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ तूने क्या किया कसं कशी म्हणे ती नवरी नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या डिंगडिंग 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 डिंगडिंग. नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या तुला हळद लावायची हाय डिंगडिंग 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 डिंगडिंग. लोटस इव्हेंट. तर आता शो करून आम्ही निघालो आहे घरी. अंधारात काही तोंड दिसत नसतील गोरे गोरे पान. दिसले. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबणार आहे जेवण करायला आणि नंतर जाणार आहे घरी. तर आता किती वाजले? 10:15 झाले हो आता रात्रीचे. अरे रे 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 सुरू होते का? माझे बाकीचे भाऊ अंधारात दिसत नाहीत. एक बी भाऊ दिसत नाही, मग एक बी नाही. तर आता आम्ही एका ढाब्यावर जेव्हा थांबलो. ढाब्यावर नुकसान करायचं नाही. नुकसान. तर आता आम्ही या हॉटेलला जेवायला आलेलो आहे आणि हा अतिशय आणि हे मी घेतलेलं आहे सोयाबीनची वडी, हे ना काय अंडा करी आणि शेवभाजी, दाल तडका. ते मी खात नाही त्याच्यामुळे मी सोयाबीन घेतलं हो. म्हणजे त्यांना काय म्हणतात, नाही त्यानं फॅट बी वाढत नाही, मटणाची फिलिंग आहे डायरेक्ट. कोणाला कशी लागू राहिली भाजी? चेतनदा पासून स्टार्ट. 5 म्हाताऱ्या माणसाला दाल तडका ठीक आहे. इतकी भाजी झाली फिक्की. मस्त एकदम जोरदार. म्हणजे नॉट बॅड, नॉट ओके. आम्ही 4 भाज्या ऑर्डर केल्या बघा, पण 4ही भाज्यात आणि मीठच टाकलं. असा विषय तो. तर इथं आम्ही जेवण करायला थांबलो होतो. जेवण काय एवढं व्यवस्थित नव्हतं, पण आमच्या गप्पामुळे ते जेवण भारी झालं. आहे ना. मस्त पोटभर जेवण झालं, गप्पा झाल्या, इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी. आता आम्ही जाऊ घरी. मस्त आलं. चिखली चेतन चिखली मुळात नावीचा आसावरी, आरोही, अजिंक्य, अरविंद, आदर्श, आनंद शिंदे. काय सांगितलं? 12-13 नाव घेतले, मग त्यानंतर म्हणते आसावरी. अरे ब्लॉग चालू आहे. अरे ब्लॉग चालू ब्लॉग. पागल लोक आहेत बाबा. ते पण ब्लॉग चालू ना. लय पागल लोक आहेत. हे सोबत आले मी, मला लग्न कॅन्सल होऊन जाईल. हिला पाहिला आम्ही एक नवरतो. तो आहे मुळात सिंगर आणि बी सिंगर. आणि विषय असा आहे की तो वाजवतो गिटार. कार्यक्रमच झाला तो काही काहीच नाही वाजवत. मला काय वाटतंय जो जिता वो सिकंदर. तर आता वाजलेले रात्रीचे 1:30 आणि आता आम्ही चिखलीमध्ये पोहोचलो. तर इथं चेतनदादाच्या घरी गाडी लावलेली होती. तर आता त्या गाडीवर आम्ही जाणार आहे घरी. पण आता मला एवढी जास्त झोप आली, ती गोष्ट वेगळी झोपीची, पण मला एवढी डेंजर थंडी वाजू राहिली. तर आमच्यासोबतच इथं एक गाडी आली ज्याच्यामध्ये सगळ्या लेडीज आहेत. ते लग्न बिग्नवून आले वाटते. तर याचबरोबर इथं डेंजर अशी थंडी आहे. स्ट्रगल. पोरी सारखं झाला जरा असं राहते मग ते. व्हिडिओ चालू आहे ना. कीबोर्ड आणि कीबोर्डच्या मध्ये डायरेक्ट याला म्हणता कलाकाराची. हे जुनं मेहनत. काहीच विषय
कारण की त्याची परेशानी कोणी म्हणणार नाही कलाकार आहे. हाय कलाकार, हाय कलाकार. चालेल. एक कलाकार एकदम भारी दिसून आले. आणि चिखलीच्या चपरे लोक. ऑल द बेस्ट गाईड. ऑल द वेट. नुकसान 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 नको करू यार. मेरी मुस्का. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:30 आणि फायनली मी घरी पोहोचले. तर लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.